मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू। अवतार तुम्हा धरावया कारण उद्धारावे जडजीव। वाढवाव्या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन। परमपवित्र तुकाराम महाराजांची गाथा आणि तुकाराम महाराजांच्या गाथेमधला हा अभंग आज सद्गुरूंच्या सेवेसाठी घेतलेला आहे। गुरुपौर्णिमेचा परम पावन असा दिवस आहे आजचा। आणि माझं परम भाग्य हे आहे की सलग 25 गुरुपौर्णिमा हे प्रवचन करायचं भाग्य मला मिळालेलं आहे। म्हणजे 25 वर्ष मी या वासुदेव मंदिरमध्ये ही प्रवचनाची सेवा केलेली आहे। हे खरोखरीच महाराजांची माझ्यावरती असलेली कृपा असली पाहिजे। आणि गुरुपौर्णिमेचा दिवसच असा आहे की त्या दिवशी सद्गुरू देखील हे गुरुभावात कधी नसतात, ते असतात शिष्यभावामध्ये। कारण ते त्यांच्या सद्गुरूंचा आठव करतात की त्यांनी माझ्यावरती कशा प्रकारे कृपा केली आणि कशा प्रकारे माझ्यावरती प्रेम केलं। आणि त्यामुळे ते देखील गुरुभावामध्ये कधीच नसतात, तर ते शिष्यभावात असतात। आणि त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या अंतःकरणातले भाव असेल, भक्ती असेल, प्रेम असेल, कृतज्ञता असेल, जे जे काही असेल ते सगळं व्यक्त करण्याचा दिवस आहे। वास्तविक पाहता सत्शिष्यासाठी गुरुपौर्णिमा हा काही स्पेशल दिवस नाही आहे। आमचे स्वामीजी म्हणायचे की नित्य उदयली गुरुपौर्णिमा। सत्शिष्यासाठी गुरुपौर्णिमा रोजच आहे। सद्गुरु सूर्य सद्गुरु चंद्र हा कधी मावळणारा नाही आहे। त्यामुळे ते नित्य उदयली गुरुपौर्णिमा घालवून अंतरीच्या तमा। दुसरी आणि काय आहे की या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे सद्गुरू जे आहेत स्वामी माधवनाथ, या माधवनाथांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्या देहाचं विसर्जन केलं। सद्गुरूचरणी ते लीन झाले। आणि त्यामुळं आजचा दिवस जो आहे तो माझ्या सद्गुरूंच्या पुण्यतिथीचा पण दिवस आहे। त्यामुळे मला ते विशेष अंतःकरणामध्ये भाव निर्माण झालेला। स्वामीजी म्हणायचे की सर्व संत हे सद्गुरू नसतात, पण सद्गुरू हे संत असतात असं म्हणायचं। कारण काय असं माहिती काय की संत आपल्याला अनेक भेटू शकतील, पण सद्गुरू पदाचा अधिकार मिळालेले जे संत असतात ते थोडेच असतात। कारण काय भगवंतांनी त्यांच्यावरती विशेष कार्य सोपवलेलं असतं। जगाच्या उद्धाराचं कार्य हे सगळ्यांच्यावरती सोपून चालत नाही। त्याला एक विशेष अधिकार संपन्न अशी व्यक्ती लागते। आणि त्यामुळे ते सद्गुरू पद जे आहे ते सगळ्यांना दिलं जात नाही, थोड्याच लोकांना दिलं जातं। स्वामी सहजानंदांनी म्हणजे त्यांच्यापर्यंत ती परंपरा चालत आली, पण त्यांनी सांगितलं की माझा उत्तराधिकारी कोण नाही आहे, माझा उत्तराधिकारी कोण नाही। कारण तिथंच ती परंपरा खंडित झालेली आहे। कारण तसा शिष्य जो आहे, जो ब्रह्मानंदे डुल्लतू म्हणा, शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचित निज भावे जो आहे, अशा प्रकारचा सत्शिष्य मिळणं हे देखील भाग्याचंच असतं। आणि त्यामुळे तसा जर सत्शिष्य मिळाला तर त्याच्याकडे ते गुरुपदाचे अधिकार जे असतात ते सोपवायला काय हरकत काय नसते।
बरेच वेळा आता काय झालेलं आहे की परंपरेनं गादीवाले महाराज तयार झालेले आहेत आणि मग आजोबानंतर बाबा, बाबानंतर मुलगा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, असं करून करून ती गादीवाली परंपरा ती सांभाळली जाते. वास्तविक आता कुठल्याही शिष्याचं असं हे नसतं की जाऊन त्याला विचारावं की जी सद्गुरूंची लक्षणं समर्थ रामदासांनी सांगितलेली आहेत, म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा, यामध्ये कुण्यासे तेणे ते विलक्षण भासे, म्हणून सर्वही विलसे सद्गुरू उपाशी, ही सर्वच्या सर्व लक्षणं तुमच्यामध्ये आहेत का, असं विचारण्याचं धाडस कुठलाही शिष्य करायला जातो. विचारातच आहे तो, कारण ते म्हणतात परंपरेनं त्यांच्याकडे चालत आलेलं. आता परंपरेनं एखादी इस्टेट चालू येऊ शकते, परंपरेनं घरची मालमत्ता चालत येऊ शकेल, पण सद्गुरू पद इकडनं हां चला तिकडं तुम्ही झाला सद्गुरू असं कदापि होऊ शकत नाही. त्याचं कारण काय आहे की त्याला पूर्वीचं संचित पाहिजे, ये जन्मीची कमाई पाहिजे, आणि तिसरी ती पाहिजे गुरुकृपा. स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलं की आपल्याकडे अशी परंपरा नाही की गादी चालवा असं तसं. स्वामी स्वरूपानंदाने अमलानंदानं सांगितलं की कमीत कमी 1.5 ते 2 तपाची साधना, 1.5 ते 2 तपाची साधना पाहिजे, आणि काया वाचा मने मी कनक कांता आणि कीर्ती यापासून एक तपाहून अधिक काळ दूर आहे अशी मनोमन खात्री ज्याची झालेली आहे, ती व्यक्ती सद्गुरू पदाला अधिकारी होऊ शकते. आता हे सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली ना त्यांनी की कनक कांता आणि कीर्ती, काया वाचा मने, एक वेळ कायानं म्हणणार नाही, वाचन पण मनात तरी येणार ना, पैसे मिळावेत, कीर्ती व्हावी. आणि आजकाल आपला सोशल मीडिया असतोय, तर सोशल मीडियावरती बारीक सारीक झाली तरी आपण लगेचच ते फोटो पेस्ट करून इकडे हे झालं, तिकडे ते झालं, कार्यक्रम झाला, असं झालं, हे पेस्टच करत राहतो. याचा अर्थ काय, अंतःकरणामध्ये कीर्तीची इच्छा दडलेली आहे. आणि त्यामुळे काय आहे की अशी जर व्यक्ती जर भेटली तरच ती सद्गुरुपदाचा अधिकारी असते. आणि मग असे सद्गुरू आपल्याला लाभलेले असल्यामुळं त्यांच्याविषयीचं प्रेम आणि कृतज्ञता आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. तुकारामांनी हा जो अभंग लिहिलेला आहे तो ॲक्च्युली संत वर्णन पण अभंग आहे, पण वास्तविकता ते संतांचं नव्हे सद्गुरूंचंच वर्णन लिहिलेलं आहे त्यांनी. कारण ते म्हणतात की तुम्ही संत, म्हणजे सद्गुरू तुम्ही संतच आहात, आणि संतांनी संतांच्या विषयीच बोलावं. कारण काय, त्यांचं जे मोठेपण आहे संतांचं किंवा सद्गुरूंचं, ते मोठेपण कळण्यासाठी व्हावे अंगे आपण तरीच महिमान कळोय, तुकाराम महाराज म्हणतात, व्हावे अंगे आपण. म्हणून त्यांनी लिहितात बघा की अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असून असू, अंतरी अनुभूती चोखाळल्या वाटा, त्याच्या माथा जठा भार असून असू, परस्त्रीच्या ठाई जो का नपुसक, त्याच्या अंगा राख असून असू, परद्रव्या अंध परनिंदे मुका, तोची संत देखा तुका म्हणे. म्हणजे संतांचं वर्णन करताना बरोबर त्यांनी लिहिलं की हे जर गोष्ट असतील, समजा त्यांनी भगवे कपडे धारण केलेले नसतील, त्यांनी काय जटाजोटा वाढवलेल्या नसतील, गळ्यात काय माळा बेळा नसतील, तरी देखील हे जर त्याच्यामध्ये गुण असतील तर तो संत आहे. आमचे काकासाहेब तुळपुळे जे गुरुदेवांचे गुरुबंधू आणि भाऊसाहेब महाराजांचे शिष्य, हे दत्त जयंतीच्या दिवशी अनुग्रह घेण्यासाठी भाऊसाहेब महाराजांच्याकडे गेले. आणि भाऊसाहेब महाराजांनी म्हटले की हे बघा, म्हटले मी काय भगवे कपडे घातलेले नाही, मी काय दाढी वाढवलेली नाही, माझ्या डोक्याला जटाबिटा काही नाही, काय माळा काय नाही, आणि तुम्ही मला साधू म्हणता हे कसं काय, किंवा सद्गुरू म्हणता हे कसं काय. तर त्याच्यावरती ते म्हणाले की गुरुदेव रानडे आमच्या वर्गाला शिकवतात, म्हटले गुरुदेव रानडे आमच्या वर्गाला शिकवतात आणि ते तुम्हाला देवासारखे मानतात म्हटले. भाऊसाहेब महाराज म्हणजे प्रत्यक्ष देवच आहे असा भाव मनामध्ये ठेवतात. गुरुदेवांच्या विषयी आम्हाला पूज्य भाव आहे म्हटले, आणि ते सांगितले म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. तर ते म्हटले माझ्यावरती ठीक आहे विश्वास नसेल तर चालेल, पण रामभावावरती विश्वास जरूर ठेवा म्हटले.
याचा अर्थ काय की रामभाऊ जर देव मानत असतील तर तुम्ही मला देव माना, असं अप्रत्यक्षरित्या ते जणू काही सांगितल्यासारखं. म्हणजे याचा अर्थ काय की बाह्य वेशावरून तो संत नाही ओळखता येणार तो. कारण काय की 100-125 वर्षापूर्वीचं ते खेडगाव, तिथं जाडं बर्जर धोतर, शर्ट वगैरे घातलेला आहे आणि पायात वाहणार, आणि अशी व्यक्ती ही सद्गुरू आहे असं समजणं अवघड आहे हो. त्यामुळे त्यांनी ते म्हणतानाच बरोबर म्हटलं की संत हा तसा ओळखता येणार नाही, सद्गुरू असं ओळखता येणार नाही. त्या ब्रह्मानंद महाराज जे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होऊन गेले, तर त्यांना अनुग्रह घ्यायचा होता. त्यांना दृष्टांत झाला की तू जा इंदूरला, गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घे तू. आणि हा ब्रह्मानंद बुवा म्हणजे काय की शास्त्री, षटशास्त्र पारंगत, अनेक शाली, त्याच्यानंतर प्रमाणपत्र मिळवलेले, त्याच्यानंतर संस्कृतचे गाढे अभ्यासक, अशी व्यक्ती तिथे गेल्यानंतर त्यांना दृश्य असं दिसलं की गोंदवलेकर महाराज बायकांच्या मध्ये इथं बसलेले आहेत, लहान पोरांच्या मध्ये इकडे तिकडे, आणि त्यांच्या अशा सांसारिक गप्पा चालू आहेत. त्यांना बघितल्याबरोबर मनात विकल्प मला म्हटलं, अरे ज्याच्यासाठी मी आलोय तर हा माणूस सामान्य संसारी दिसतोय. परत गेले तिथे, दुसऱ्या दिवशी परत आले तर बघितलं तर तेच. तिसऱ्या दिवशी म्हणले की काय, तर म्हणले तुमच्यासारख्या शास्त्री भावांसाठी मी सामान्य माणूस आहे म्हणले असे गोंदवलेकर. ते ऐकल्याबरोबर त्यांनी त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि ते म्हणले, महाराज माझी सर्वच्या सर्व विद्या काढून घ्या म्हणते. कारण त्या विद्येचा अभिमान होता हो मला, त्या विद्येचा अभिमान होता. मी षटशास्त्र संपन्न आहे, मी संस्कृतचा पंडित आहे, तो सगळा अभिमान त्यांनी त्यांच्या पायावरती. ते म्हटले जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की विद्या काढून घेतली नाही तोपर्यंत मी पायावरचं डोकं उचलणार नाही म्हणले. महाराज म्हणले विद्या काढून घेतलेली आहे. आणि त्या दिवसापासून ब्रह्मानंद बुबा हे श्रेष्ठ असे त्यांचे शिष्य का झाले किंवा पुढं त्यांना सद्गुरुपद का मिळालं, तर त्याचं कारण काय की त्या दिवसापासून एकाही ग्रंथाला त्यांनी हात लावला नाही. काय आपली ताकद आहे का सांगा, आपल्याला आपल्यामधलं ज्ञान काय आहे ते दाखवण्याची परम इच्छा असते, आणि यांनी एकाही ग्रंथाला हात लावला नाही. त्या दिवसापासून ग्रंथलेखन व ग्रंथ वाचन सोडूनच दिलं. म्हणून सच्शिष्य होऊ शकतो. म्हणून त्यांनी पहिल्या भेटीमध्ये नाही, म्हणून त्यांनी सांगितलं संत, तुम्ही संत. त्याच्यानंतर काय, माय बाप, तुम्ही मायबाप आहात. आता काय होते की आपले 2 जन्म होतात. पहिला जन्म जो असतो तो आईवडिलांनी दिलेला आहे, आईच्या पोटी आपला जन्म झालेला आहे. पण दुसरा जन्म जो होतो, ज्यावेळी सद्गुरू आपल्याला अनुग्रह देतात, त्या अनुग्रह दिल्यानंतर त्या व्यक्तीचा दुसरा जन्म होतो. त्याला द्विज खऱ्या अर्थाने तो ब्राह्मण होतो, म्हणजे का ब्रह्माकडे जाणारा तो होतो. आणि त्यामुळे त्याला दुसरा जन्म झाला असल्यामुळं त्यांनी लिहिताना मायबाप म्हणले. म्हणून त्याला गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची कुळदेवता, एकनाथ महाराज म्हणतात हो. त्यांना आईबापांच्या पोटी जन्म झालेलाच होता, पण ज्यावेळी जनार्दन स्वामींची भेट झाली रे झाली, ते म्हणतात गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची कुळदेवता, थोर पडता साकडे गुरु रक्षी मायेपुढे, काया वाचा मन गुरु चरणीचं अर्पण, एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन. हे विचार करण्याची गोष्ट आहे ना की काय मायबाप म्हटलेलं आहे. तर त्याचं कारण तेवढंच आहे की त्यांनी आता पुन्हा आपल्याला जन्म दिलेला आहे, पुन्हा आपल्याला त्या देहबुद्धीच्या मार्गावरनं काढून आत्मबुद्धीच्या वाटेवरती लावलेलं आहे. आणि त्यामुळे अनुग्रह दिल्यामुळे आपण आता म्हणतो की सद्गुरू हेच माझे आता मायबाप आहात. आपण गुरु माऊली म्हणतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. याचं कारण काय की तुम्ही आता माय आणि बाप सगळं तुम्ही जा, कारण तुम्हीच माझं सगळं इथून पुढचं जे आयुष्य आहे त्याच्यावरती सत्ताही तुमचीच आहे. एवढंच नव्हे तर माझं जे काही आध्यात्मिक अभ्युदय होणार आहे त्याचं सगळं काही करणारा ते तुम्हीच आहे. फक्त तुम्ही मला ती बुद्धी द्या, शक्ती द्या, जेणेकरून मी साधना करू शकेन. आणि म्हणून तुम्ही संत, माये बाप कृपावंत, बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून हे अंतरी कळवळा. ही गोष्ट शक्य हो. कृपा ही काय तशी जी सद्गुरू करतात कृपा, त्या पाहता देवाच्या कृपेची, म्हणजे
सद्गुरू कृपा त्याच्यापेक्षा पुढची आहे, त्याच्या पुढची कृपा आहे. जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन, या संतांचे महिमान काय वर्णावे असं म्हटले. जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न पस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निज वस्तूची तीची वस्तू संत संगे स्वानुभव कळू लागे. म्हणजे काय की जी आत्मवस्तू जी आहे की जी डोळ्यांना दिसत नाही आहे, आत्मा हा डोळ्याचा विषय नाही आहे, आत्मा हा इंद्रियांचा विषय नाही आहे, पण मी आत्मस्वरूप आहे ही गोष्ट लक्षात येण्यासाठी संतांची कृपेची गरज आहे. म्हणून त्यांची ती कृपावंत म्हटलेले की मी ज्या दिवशी सद्गुरूंच्या समोर उभं राहिलो त्यावेळी सद्गुरूंनी काय फॉर्म भरून घेतला का आपला सांगा. आपला एक फॉर्म, नाव, गाव, पत्ता, अनुसूचित जाती जमाती, आमचं काय काय फॉर्म भरून घेतलेलं नाही आपलं. दुसरी गोष्ट विवेक, वैराग्य, शमदमाधी, सटसंपत्ती, मुमुक्षत्व आहे, या 4 गोष्टी विचारल्या काय. समोर उभा राहिलेलं आहे, हां काय विवेक आहे का, आत्मनात्म विवेक आहे, वैराग्य आहे, इहा मूत्र फलभोग विराग काय आहे, समाधान काय, बाकीचं काय आहे, षटसंपत्ती आहे, शम दम समाधान काय आहे, काय नाही. त्याच्यानंतर मोक्षाची इच्छा आहे काय, हे देखील आम्हाला विचारलं नाही. म्हणजे काहीही न विचारता केवळ हा व्यक्ती तनुमनु जीवे शरणासी लागावे एवढंच केलेलं आहे त्यानं. अगर्वता करावे अशी सगळी पुढची गोष्ट झाली. फक्त हा शरणागत झालेला आहे आणि त्याची इच्छा आहे, त्याच्याही अंतःकरणामध्ये कुठंतरी थोडीशी माती ओली आहे, याचा विचार करून संतांनी आपल्याला ते नाम, आपल्याला ते ध्यान करण्याची प्रक्रिया, आपल्याला किंवा महावाक्याचा उपदेश हे सगळं केलेलं आहे. याच्या पाठीमागे काय लागणार आहे, कृपा हो. या शिष्याचा उद्धार व्हावा, या शिष्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, यासाठी त्यांची तळमळ आहे आणि त्या तळमळीतून ती कृपा केली. आणि ते अनेक प्रकारे कृपा होऊ शकते. एखाद्याला हातावरती खायला देणं, प्रसाद देणं ही देखील कृपाच आहे. स्वामी म्हणे अमलानंद या ग्रंथामध्ये, म्हणजे स्वामी स्वरूपानंदांची ती पद्धत होती की ज्यावेळी शिष्य निघाला तर त्यावेळी त्याच्या हातावरती खडीसाखर ते द्यायचे. आणि खडीसाखर देताना दिलेली खडीसाखर ही सर्वांनी वाटून नाही खायची, हां हे घ्या ते घ्या, ज्याला दिलेली आहे त्यानंच खायची. तर त्यांच्यावर मुलगा होता, त्याने ते मुलाला ते म्हणले, स्वामी म्हणले नाही, तुम्हाला दिलेली आहे ना ती तुम्हीच खावा. कारण त्याच्या पाठीमागं काय असते, ज्यावेळी आपण खायला देतो संतांच्या घरी, त्यावेळी संतांनी त्याच्या पाठीमागे एक संकल्प सोडलेला असतो, संतांची एक इच्छा असते त्या पाठीमागे की याचं अभ्युदय कसा व्हावा, म्हणून ज्याचा त्यानंच प्रसाद खावा असं स्वामी सांगत. म्हणून त्या हातावरती ज्यांनी दिलेली आहे त्यांनीच खडीसाखर खायची. म्हणजे कृपा करण्याची जी पद्धती जी आहे की नाही ते अशा प्रकारचे पण असते की खायला काहीतरी देणं. नुसत्या दृष्टीनं कृपा होऊ शकते, दृष्टीनं देखील कृपा होऊ शकते. एखाद्या संतांची दृष्टी जर पडली तर आपण धन्य झालो अहो असं म्हणायला काय हरकत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये ज्यावेळी गोंदवलेकर महाराज हुबळीला आले होते आणि दुपारी मिरवणूक काढलेली होती आणि दुपारी ब्रह्मानंद बुवांनी मशाली पेटवून लावलेली होती. म्हणजे विचार करा, दुपारची वेळ आहे आणि त्यावेळी मशाली पेटवून लावलेली होती. तर त्यांना विचारलं की दुपारची वेळ आहे, अंधार असतं तर ठीक आहे, मशाली का पेटवल्या, लोक मशाली का पेटवल्या म्हणून घराबाहेर बघायला येतील आणि माझ्या सद्गुरूंची दृष्टी त्यांच्यावरती पडेल आणि त्यांची दृष्टी पडल्यामुळे त्यांचं कल्याण होईल. म्हणजे सद्गुरूंची दृष्टी आपल्यावर पडणं ही देखील कृपाच आहे हो. आपल्याला वाटतं काय बघितलंच नाही, पण त्यांनी नुसतं जरी बघितलं तरी देखील कृपा आहे. किंबहुना आठवण जरी आपली काढली तरी देखील ती कृपाच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण गुरुदेवांच्या चरित्रामध्ये आहे की ज्यावेळी ते जोगळेकरांचं वैशिष्ट्य वेगळंच आहे.
ते जोगळेकर कधीही गुरुदेवांना असं पत्र वगैरे पाठवत नव्हते की असं असं मी येणार आहे वगैरे. ते गुरुदेवांच्या फोटोसमोर सांगायचे की मी अमक्या अमक्या दिवशी येणार आहे. ते विचारतही नव्हते की गुरुदेव तिथं असतील का नसतील का. पण ज्या ज्यावेळी ते गेले त्यावेळी त्यांना गुरुदेव हे भेटले निंबाळमध्ये. आणि मग लोक सांगत की आज सकाळी सिटिंगला बसताना गुरुदेवांनी सांगितलं, तुमची आठवण काढली होती. ते म्हणाले की जोगळेकर आज येणार आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सद्गुरूंनी आठवण जरी काढली तरी देखील ती आपल्यावरती कृपाच आहे. म्हणून त्यांनी आठवण काढावी असं आपण वागलं तरी पाहिजे. पहिल्यांदा आपण असं वागलं पाहिजे की बाबा हे माझे आठवण काढतील, अशा प्रकारे जर मी त्यांचं जीवनचरित्र जे बघून त्याप्रमाणे माझं जर जीवन घडवण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चितपणे आपल्यावरती कृपा होण्याची शक्यता. आता ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की केवळ त्यांच्या पायावरती डोकं ठेवून कृपा आपल्यावरती कदापि होणं शक्य नाही. हे लक्षात घ्यायचं. काय साधना काय करणार नाही, काही नाही करणार आणि नुसतं त्यांच्या पायावरती डोकं ठेवणार आणि कृपा होऊ दे म्हटलं तर तसं होऊ शकत नाही. गुरुदेवांची आठवण आहे. गुरुदेव पुण्याला निघालेले होते आणि ते भाऊसाहेब महाराजांच्या पाया पडले आणि ते म्हणले की कृपा असू दे. तर गुरुदेव भाऊसाहेब महाराजांनी सांगितले, कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे कृपादृष्टी आहेच. म्हणजे याचा अर्थ काय, कृपा करून तुम्ही जे नामस्मरण करणार आहात त्या नामावरती तुमची दृष्टी राहू दे, मग कृपादृष्टी आहे. अंबुराव महाराजांना विचारलं तर अंबुराव महाराज म्हणाले की तू जर नेम करत असेल, तू जर नामस्मरण करत असेल तर तुझ्यावरती कृपा आहे असं समज, आणि तू जर करत नसेल तर तुझ्यावर अवकृपा आहे असं समज. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपलं जे साधन जे चालू आहे ते सद्गुरूंच्या कृपेनं चालू असतं. त्यांची जर कृपा असेल, देवाची कृपा असेल तरच आपल्या मुखातून हरिमुखे म्हणा हरिमुखे येणार, नाहीतर येणार नाही. त्याची कृपा पाहिजे. आणि त्यामुळं सद्गुरू कृपा कळे त्याची, समर्थांनी एकदम परफेक्ट लिहिलेलं आहे. सद्गुरू कृपा कळे त्याची जो शोधिला आपणासी, पुढे ये अनुभवाची आपे आप बसतो. म्हणजे सद्गुरूंची कृपा कुणाला कळेल तर जो आपला शोध घेईल. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा. अंतर्यामी आतमध्ये देवाचा शोध घ्यायला सुरुवात केली की लक्षात घ्यायचं की आपल्यावरती कृपा झालेली आहे. आणि त्यालाच गुरुदेवांनी म्हटलेलं आहे असेंडिंग एफर्ट्स आणि डिसेंडिंग ग्रेस. काय शब्द वापरला, म्हणजे आतून प्रयत्न चाललेले आहेत आणि वरून सद्गुरूंची कृपा होते आहे. असेंडिंग एफर्ट्स आणि डिसेंडिंग ग्रेस, हे वरून त्यांची कृपा होते आणि आतून त्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून की नाही की हे जे शब्द लिहिलेले असतात की नाही ते साधे शब्द नसतात. हो, तुकाराम महाराजांनी काय आपलं चला मला मूड आलेला आहे अभंग करतो असं म्हणून नाही आहे. आतमधनं जे प्रेम बाहेर पडलेलं आहे की नाही, आतमधनं जे प्रेम संतांच्या विषयी बाहेर पडले त्यातनं हे शब्द बाहेर पडलेले आहेत. आणि त्याचा क्रम देखील त्यांनी बरोबर लावलेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. वास्तवातच तुकाराम महाराजांना पतित पावन कोण नव्हतं. पावन हो पावन, विषयी विसरला पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. असं ज्यांचा छंद अंतःकरणामध्ये आहे तो माणूस पतित कसा असेल ना, तो पावनच आहे. पावनच आहे, कारण ते विषय विसरच पडलेला आहे. सर्व काळ नाम चालूच आहे. हो, तुकामुळे देह भरला विठ्ठले, कामक्रोध घर रिते केले. ज्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हे तर देहाच्या प्रत्येक पेशीमध्ये जर विठ्ठल भरलेला असेल तर ती व्यक्ती पतित कशी असू शकेल. ती पुण्यवानच असली पाहिजे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो मध्ये अच्युत सर्व काळ. म्हणजे तुकारामांचंच हे वर्णन आहे. सर्व काळ नामस्मरण चालू आहे तर ती व्यक्ती पतित. पण काय असते माहिती काय की मी पावन आहे असं म्हणण्यापेक्षा मी पतित आहे, मी दीन आहे, मी गरीब आहे असं म्हणणं हे कसं आहे, अहंकार राहित्याचं उदाहरण आहे. हो, अहम त्यांचा सगळा निघून गेलेला आहे. आणि त्यामुळे अहो तुमची कीर्ती मी काय वर्णन करावी, मी तर काय सामान्य हो, अत्यंत सामान्य.
म्हणजे आमचे स्वामी माधवनाथ म्हणायचे की अहो स्वामी स्वरूपानंद म्हणजे हिमालय हो, हिमालय. आणि मी फार फार तर म्हणे पुण्याची पर्वतीची टेकडी म्हणजे काय वास्तविक कथा तीही तेवढीच मोठी होती, सद्गुरूंशी एकरूप झालेली होती. पण आपल्याला म्हणताना असं म्हणायचं नाही तुम्ही आणि आम्ही बरोबर लेवलचे, आम्ही एका लेवलचे असं म्हणत नाहीत संत. संत म्हणतात की अरे ज्ञानोबा तुम्ही म्हणजे काय पायीची वाहनं पायी बरी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी इतकेच तुकाराम महाराज श्रेष्ठ आहेत. पण म्हणताना कसं म्हणतात अहो तुम्ही म्हणजे ज्ञानियांचे ज्ञानी राजे, सगळे योगियांचे योगी राजे आणि मी तुमची पायीची वाहन. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की आपल्याकडे ते छोटं पण घेतात आणि म्हणून काय मी पतित कीर्ती वाढवणार, तुमची कीर्ती काय करणार ना, कारण तुमची लक्षणं संतांची जी आहेत विषयी विरक्ती, दया सर्वाभूती, हरिपायी भक्ती एकनिष्ठ, अंतरी दया ते नित्य समाधान, गेले मोहमान सांडून या, परनारी झाली माऊली समान, आणि का ते धन विषतुल्य, नेणे पर निंदा न बोले अनृत, सर्व भूतहित रक्षितदा. संतांची वर्णती लक्षणे वर्णिता अपार सांगितली हे सारं स्वामी म्हणे. स्वामी स्वरूपानंद लिहितात की त्यांची लक्षणं काय वर्णन करावीत ना, आणि काय त्यांचं मोठेपण वर्णन करावं ते म्हणून काय मी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धारावे जन जडजीव, की तुम्ही अवतारी पुरुष आहात. कारण भगवंताचं वचन आहे हो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्य. तर हे भगवंत स्वतः अवतार घेतो, पण भगवंत आता अवतार घेईल अशी परिस्थिती राहिलेली नाही, जगाची परिस्थिती अशी आहे. संत अवतार घेतात आणि म्हणून तर तुकाराम महाराजांनी स्वतः तुकाराम महाराज हे अवतारी पुरुषच होते हो. मागा बहुता जन्मी हेच करत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पिढीले निवृत्त आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी सात भावे वार्ता आहे. म्हणजे काय की तुकाराम महाराज हे स्वतः अवतारी पुरुष होतेच. एवढंच नव्हे, आमचे स्वामी माधवनाथ म्हणाले की स्वामी म्हणे आम्ही माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे भक्ताच्या काजे जन्मा आलो. म्हणजे काय की वैकुंठीचे राजे आहोतच आम्ही, पण भक्तांचा उद्धार करण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहोत. म्हणजे काय की हे बरोबरच आहे की अवतार तुम्हा की तुम्ही अवतार घेतलेला आहे, पण कशासाठी धरावया कारण, की हे धरावया काय कारण आहे. म्हणजे आता बघा प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंस म्हणतात की यावेळचं जे माझं येणं झालेलं आहे ते केवळ नरेंद्रसाठी झालेलं आहे. म्हणजे एका आपल्या सत्शिष्यासाठी देखील ते परब्रह्म जो राम झाला, जो कृष्ण झाला, तो सांप्रत रामकृष्ण असं म्हणणारे रामकृष्ण परमहंस म्हणतात यावेळचं जे माझं येणं झालेलं आहे ते केवळ नरेंद्रासाठी झालेलं आहे. म्हणजे स्वामी विवेकानंदांसाठीच मी जन्माला. म्हणजे एखाद्या शिष्यासाठी देखील सद्गुरू पुन्हा जन्म घेऊ शकतो. कारण काय कार्य मोठं करायचं आहे हो. एक स्वामी विवेकानंद आल्यामुळं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेले 1000 वर्ष पुरे एवढं कार्य मी करून चाललेलं आहे. आणि स्वामी विवेकानंद काय करून गेला हे जाणण्यासाठी दुसरा स्वामी विवेकानंदच जन्माला यायला पाहिजे. म्हणजे 1000 वर्ष पूर्वी एवढं कार्य करून चाललं. म्हणजे हे कार्य कुठनं केलं, रामकृष्ण परमहंसांच्या प्रेरणेनं काम केलेलं. रामकृष्णांच्या त्यांनी जो कृपा आशीर्वाद दिला त्यानं काम केलेलं आहे. आणि ते स्वतः म्हटलेले आहे की रामकृष्णांच्या पदधुलीतून हजारो विवेकानंद तयार होतील. याचा अर्थच मुळे असा आहे की त्यांची किती शक्ती असली पाहिजे, केवढी शक्ती असली पाहिजे. आणि त्यामुळे काय आहे की इथं जे लिहिलेलं आहे की अवतार तुम्हा धरावया कारण उद्धारावे जन जडजीव, की जीवांचा उद्धार करण्यासाठी सद्गुरू जन्माला दिला. कारण काय झालेलं आहे जीवावरती मलविक्षेपणे आवरण पडलेले हो. वास्तविकात आपण सगळेजण कोण आहोत तर सच्चिदानंद रूप आहोत. जी परमात्म्याची जी स्थिती आहे, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्म्याची ही जी परमात्म्याची स्थिती जी आहे तीच स्थिती आपली आहे. सद्गुरूंनी आपल्याला सांगितले तू देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम,
न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे, हे पंचवायू पंचकोश हे सगळं तू नाही आहे. तर शंकराचार्य म्हणतात चिदानंद रूपम शिवोहम शिवम, हे साक्षात शिवस्वरूप आहोत. पण आपल्यावरती ते मलविक्षेपणे आवरण असल्यामुळं आपल्याला कुणालाही असं वाटत नाही की मी आत्मस्वरूप आहे. समर्थ आपल्याला सांगतात आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीचे, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. मी आत्मस्वरूप आहे कधीही विसरू नका असं सांगतात. पण आपल्याला तसं वाटतंय का बघा, सर्दी झाली, डोकं दुखायला लागलं, ताप आला, कणकण आली, आपल्याला असं वाटतंय हे मला काय झालेलं नाही आहे, हे देहाला झाले, त्या देहापेक्षा मी वेगळा आहे, असं कधी चुकून तरी वाटलंय? वाटतच नाही हो. आजारी आहे मी, लई आजारी आहे, दुखायला लई, अंग सगळं दुखायला लई. याचा अर्थ काय, मी दुखतो, अंग दुखतंय. या अंगापासून या शरीरापासून मी भिन्न आहे. मी म्हणजे हात नव्हे, मी म्हणजे पाय नव्हे, मी म्हणजे बुद्धी नव्हे, मी म्हणजे मन नव्हे. कारण मनातल्या गोष्टी मला कळतात, याचा अर्थ मनाचाही मी साक्षी आहे. या बुद्धीला मला पटत नाही असं ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी बुद्धीपासून मी वेगळा आहे. हे सगळ्या गोष्टी कळत असून देखील मी जीव मद बंधन मद आहे जन्म मरण केली या कर्माचे फळ भोगीनाथ आहे असंच आपण म्हणत बसतो. याचा अर्थ काय की जीवावरती मलविक्षेपणे अज्ञान आहे. आणि त्यामुळे काय की या जीवाचा उद्धार करण्यासाठी उद्धारावे जन की लोकांना उद्धार केला पाहिजे ना. कारण काय अज्ञान हे एका दोन माणसापुरतं नाही हो, सगळीकडे अज्ञानच भरलेलं आहे. लौकिकदृष्ट्या तो PhD असेल, लौकिकदृष्ट्या तो MA काहीतरी झाला असेल, MP झाला असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, पण ती जर व्यक्ती मी देह आहे असं जर म्हणत असेल, देह वाटे मी जाणारा तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने एर जरा भोगल्याची भोग. म्हणजे जी व्यक्ती स्वतःला देह आहे असं समजते ती परमार्थिकदृष्ट्या अज्ञानी आहे. म्हणून इथं लिहिताना उद्धारावे जन की काय जन काय अज्ञानी लोकच आहेत सगळीकडे. आणि म्हणून की नाही ज्यावेळी आपली सद्गुरूंची भेट होती, आपण तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ असं करून जातो, त्यावेळी ते म्हणतात ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूचे आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तू तूची जाण, हे साधूचे वचन सुदृढ धरावे असं ती सांगतो. हे पहिल्या दिवशीच आपल्याला सांगितलेलं आहे की ज्याचं नाम तू घेतो आहेस, मग ते रामकृष्ण हरी असेल, ओम नमः शिवाय असेल, श्रीराम जयराम जय जयराम असेल, जे काही नाम सद्गुरूंनी दिले असेल, तर ते सांगतात तुझं खरं स्वरूप हे नामस्वरूप आहे, तू नामस्वरूप आहे. आणि हे नामस्मरण केल्यामुळं तुला आत्मदर्शन प्राप्त होणार आहे जर तुझी इच्छा असेल तर. बरेच वेळा काय असतं की नामस्मरण करायचं आणि आपण सांसारिक इच्छा मानतो ना. 90% लोक जे भजनाला जातात इकडे जातात, कलावत यांच्या इकडे कुठेही जाऊ दे भजनाला, तिथं जाऊन एकच सांगायचं, आई मी भजनाला येते, माझं हे काम झालं पाहिजे, देवा माझं हे काम कर, मी नामस्मरण करतो. म्हणजे असं जर असेल तर त्याला आत्मदर्शन होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयर्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, मज देई प्रेम निरंतर, विठो माऊलिये हाची वर्दी, सदा संचलिनी राही हृदया माझी. तुका म्हणे न मागे आणिक तुझे पायी सर्व सुख आहे. असं ज्यावेळी ते म्हणतात काही मागतच नाही हो, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. आणि जोपर्यंत आपली भक्ती ही निष्काम होणार नाही, निष्काम म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही आणि नामस्मरण त्याचं करतो आहे असं होणार नाही, तोपर्यंत आपला उद्धार होणं शक्य नाही. आणि म्हणून ते उद्धारावे जन आणि जडजीव की जीवाचा उद्धार व्हावा म्हणूनच त्यांची तळमळ लागली. कारण काय त्यांना ते लक्षातच येत होतं की संसारी सुख नाहीच आहे,
सुखपाता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. तुकाराम महाराजांनी बघितले ना, आपल्या सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलं ना, अहो सुख या नाहीच आहे. आणि तरी देखील माणसं पुन्हा 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 त्या संसारात का पडतात. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. म्हणजे हे जे चक्र जे आहे जन्म मृत्यूचं ते सारखं चालूच आहे. आणि त्यामुळे हे जीव जे आहेत ते जड झालेले आहेत. आणि जड जीव झालेले असल्यामुळं त्यांनी सांगितलं, हो जीवाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला सांगितलं की हे आम्ही असं या मार्गाने गेलो आणि आमचा उद्धार झालेला आहे. आणि तू देखील जर या मार्गाने जाशील आणि मी सांगितलेलं साधन करशील तर तुझा देखील उद्धार हा 100% होणारच आहे. ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. आणि पण काय होतंय की सद्गुरूंचे हजारो शिष्य असतात, हजारोने शिष्य अनुग्रह झालेला असतो. म्हणजे हयातीमध्ये एखादे सद्गुरू 5-5, 10-10 हजार शिष्यांना अनुग्रह देऊ शकतात. आता काय कॅसेटवरनं अनुग्रह देणारे लोक आहेत, काही जण 7 दिवसाचा कोर्स करून कोर्सच्या शेवटच्या दिवशी टेप रेकॉर्डरवरनं सोहम सोहम ऐकणारे लोक आहेत. आणि मग त्यांचे काय लाखात शिष्य तयार होतात. पण याचा अर्थ असा नव्हे की त्याचा उद्धार होणार आहे शक्य. कारण काय हे एक गुरु आणि शिष्याचा एक जवळचा संबंध आहे हो. आणि त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं ते जर केलं तरच होतं. गोंदवलेकर महाराजांनी ब्रह्मानंद बुवांना तो अनुग्रह दिला आणि त्यांना सांगितलं की तू 6 कोटी रामनामाचा जप कर. त्यांचा तो 3 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाला त्याबरोबर त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. म्हणजे देहाचं भान उडून गेलं. लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या पायावरती सगळी ती विद्या वाहून टाकली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतः गोंदवलेकर महाराज म्हणले ब्रह्मानंद बुवांनीच माझी आज्ञा खऱ्या अर्थाने पाळली. त्यांनी नामाशिवाय दुसरं काहीही केलं नाही. म्हणजे एकदा सद्गुरूंनी सांगितलं की नाम घे चल, दुसरं काही विचार मनामध्ये आणला नाही की ह्यानं ते होणार. आणि 3 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाला की त्यांना ते उन्मनी अवस्था प्राप्त होती. आणि म्हणून काय की जडाचा उद्धार कसा होईल जीवाचा, तर सद्गुरूंची आज्ञाचं प्रमाण म्हणजे सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण या नावं सत्शिष्य. जोपर्यंत आपण सत्शिष्य होत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणं शक्य नाही. आणि त्यामुळं त्याला एक व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे की या पद्धतीनं तुम्ही ते करत राहा म्हणजे तुम्हाला ते प्राप्त 100% होणारच होणार. पुढं तुकाराम महाराज म्हणतात वाढवाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबास. काय उद्देश आहे त्यांचा की वाढवाव्या सुख की सुख पाहिजे. जे सुख आपल्याला प्राप्त होत आहे ते सगळं विषयांचं सुख आहे. आज मला जे सुख म्हणतोय त्या गोष्टीला की पैसे मिळाले सुख झालं, अमके खाल्लं सुख झालं, हे बघितलं सुख झालं, तर हे सगळं सुख जे आहे ते नाशिवंत आणि क्षणभंगुर सुख आहे. ते काय खरं सुख नाही. खरं सुख काय असेल तर आत्मसुख हेच खरं सुख आहे. आणि आत्मसुख जर घ्यायचं असेल म्हणजे वाढवाव्या आत्मसुख तर त्याला दुसरा कुठलाही उपाय नाही, त्याला शांतपणे बसलं पाहिजे. इथं त्यांनी जी गोष्ट सांगितली की आत्मसुख वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे तर शांतपणे बसणं हे त्याला महत्त्वाचा भाग आहे. की जर मला सद्गुरूंच्याकडनं आत्मसुखाची प्राप्ती व्हायची असेल तर मला बसायला पाहिजे. आणि तीच गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. वैराग्याचे आधारे विषय दौडून बाहेर शरीरे केले एक नरे मन. की साधना हा त्याच्यामधला महत्त्वाचा प्राण असल्यामुळं आपल्याला साधना जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत काय उपयोग नाही. आणि बस त्यासाठी काय आसना संबोध की बसूनच उपासना संबोध. आणि त्यामुळं आपण आपला दिनक्रम जो आहे तो अशा पद्धतीने आखला पाहिजे
की जर आपण वारकरी संप्रदायामध्ये असलो तर पहिल्यांदा तो हरिपाठ जो काय आहे तो तर म्हटला पाहिजे. पहिल्यांदा आपली त्रिकाल संध्या सांगितली तर हरिपाठ म्हटला पाहिजे. त्याच्यानंतर रामकृष्ण हरी हा मंत्र, त्याचा काय 1-2 माळा काय असेल त्या म्हटल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर शांतपणे बसलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तू बसल्याशिवाय उपाय शक्यच नाही. आणि मग ते बसून ती सगळी परंपरा आठवून सगळं लक्ष जे आहे तिथं देवाच्या द्वारे स्थिर केलं पाहिजे. बा हे देवाचं दार आहे. कारण देवळाच्या द्वारे सांगितलेलं नाही माऊली महाराजांनी. देवाची या द्वारे उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिले. मग देवाचं द्वार कुठलं असतं त्याला ब्रह्मरंध्र, आज्ञाचक्र हे जे आहे त्या ठिकाणी लक्ष ठेवायला. म्हणून तर सांगितलं की जे तर तीही संधी भेटी, जे तर भ्रूपल्लवा पडे मिठी, ते तर पाठमोरी दिठी पारखुनी आहे. 5वा अध्याय आहे बघा ज्ञानेश्वरीचं. आणि त्या श्लोकावरती भाष्य करताना सांगितलं की जे तर तीही संधी भेटी, जे म्हणजे 2 भ्रूपल्लवा म्हणजे तिथं 2 भुवया एकत्र मिळतात आणि नासिकाग्र जिथे एकत्र मिळतं त्या ठिकाणी पाठमोरी दिठी म्हणजे त्याच्या पाठीमागे दृष्टी ठेव असं सांगितलं. सांडुनी दक्षिणाने वाम, प्राणापान सम, चित्तेची योमकामी करते. काय करतं ते जो चित्त जे म्हणजे सांडुनी दक्षिणाने हे जो नाकातून वाहणारा जो श्वास आणि उच्छ्वास आहे तो समान करून सगळं तुझं जे लक्ष जे आहे की मनासकट प्राण जो आहे तो या भ्रूमध्यामध्ये या मस्तकाकाशामध्ये विलीन करून टाक असं सांगितलं. आणि त्यामुळं काय होईल, जे तर हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, तैसे मन हे मुद्दल जाये, ते अहंभावाधिक के आहे, तो शरीरची ब्रह्म होय अनुभवितो. तो या शरीरामध्ये ब्रह्मरूप होऊन जातो. कारण काय, मनाचं अमन आणि उन्मन होऊन जातं. मन समाधी अवस्थेला निघून जातं. शेवटी काय, जोपर्यंत मन हे अमन होणार नाही, जोपर्यंत मनातले विचार वृत्ती वासना या सगळ्या निघून जाणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ते ब्रह्मरूप काय होता येणार नाही. कारण माऊली महाराज सांगतात, तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाधी. म्हणजे या सगळ्या एका ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानयोग आणलेला आहे, भक्तियोग आणलेला आहे आणि ज्ञानयोग आणलेला आहे. कधी आपल्याला जर वेळ मिळाला तर एकाच ओळीवरती आपण विचार करूया. तू मन हे मीची करी. मन हे मीची करी म्हणजे तेच हो की भगवंत हा आत्मरूपाने आहे आणि मन हे मीची करी म्हणजे त्या भगवंताशी एकरूप होणं म्हणजेच ते मन हे मीची करी आहे. आणि म्हणून इथं काय, वाढवावे सुख म्हणजे आत्मसुख, भक्ती भाव आणि धर्म. म्हणजे कशासाठी संत आलेले आहे तर ते म्हणतात की भक्ती वाढवण्यासाठी आलेलं आहे. आणि भक्ती म्हणजे काय किंवा भक्त म्हणजे काय, जो देवा वेगळा 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 नाही त्याला भक्त असं म्हटलेलं आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. वा विचार करण्यासारखी गोष्ट. आणि त्यामुळे काय की भक्त म्हणजे विभक्त नाही, जो जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये देवाशी एकरूप झालेला आहे त्याला भक्त असं म्हटले. आणि खरी भक्ती काय आहे तर ती नारद महर्षींनी लिहिलेली आहे. गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षण वर्तमानम. की भक्ती कशी आहे तर 3 गुणांच्या पलीकडे आहे. रज तम सत्व या त्यांच्या 3 गुणांच्या पलीकडे आहे. गुणरहितम, कामना रहितम, काय अपेक्षा नाही, केवळ प्रेमासाठी देवावरती नामस्मरण करतोय, त्याच्यावरती सद्गुरूंच्यावरती प्रेम वाढावं म्हणून प्रेम करतोय. म्हणजे फॉर द सेक ऑफ लव्ह, फक्त प्रेम आपलं वाढावं म्हणून त्याला ते भक्ती म्हटलेली आहे. गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षण वर्धमान, रोजच वाढते आहे. आणि त्याला फार सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर महाराज की वर्षाकाळी नीच नवी वाढू लागे सरिता. म्हणजे जसं ते आता आपण बघतो ना की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि नदीचं पाणी वाढतच वाढत चाललेलं आहे, वाढतंय. तशा प्रकारे त्याचं जे भगवंतावरचं जे प्रेम आहे की नाही ते वाढत जातं. त्याला भक्ती असं म्हटलेलं होते, त्याला भक्ती म्हटलेलं आहे. आपली जी भक्ती जी आहे ती कामनिक भक्ती आहे ना. कामना म्हणजे मनामध्ये संसाराविषयीची कल्याण काय अनेक जे काही इच्छा आहेत
त्या इच्छा तृप्त व्हाव्या म्हणून आपण ते काहीतरी पूजा कर, अभिषेक कर, हे कर, ते कर, या सगळ्या गोष्टी करत राहतो. आणि त्यामुळे जोपर्यंत कामना आहे तोपर्यंत ती भक्ती होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी लिहिताना वाढवा या सुख भक्ती भाव आणि धर्म, की त्याच्या भाव म्हणजे काय की अस्तित्वाची जाणीव, याला भाव असं म्हटलेलं आहे. तो आहेच असं आपल्याला वाटलं पाहिजे ना. आपल्याला काय वाटतं, फक्त आपला जो देव जो आहे की नाही तो फक्त प्रतिमेपुरता, मूर्तीपुरता, समाधी स्थानापुरताच मर्यादित राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की तिथं सगळं पॉवर आहे, इथं काय पॉवर नाही, इथं तो उपलब्धच नाही असं वाटायचं. आणि सद्गुरू सांगतात की प्रत्यक्ष तुझ्या अंतःकरणामध्येच तो आहे, देव आहे. कारण तो आम्ही पाहिलेला आहे, देव तुझ्या अंतःकरणामध्येच आहे. एवढंच नव्हे, देवच तू आहे. आणि त्यामुळे काय की भाव जर आपला असेल, म्हणून तर त्यांनी म्हटलं की प्रल्हादाच्या भावार्थाशी स्तंभातून प्रगटला. प्रल्हादाचा भाव होताच होतो की त्याला सगळीकडे तो तिथं त्या खांबामध्ये आहे का असं विचारल्याबरोबर आहे म्हटला, तो 100% आहे. म्हणजे याचा अर्थ काय की त्याचा भाव तितका प्रबल होता. तुकारामांचा भाव प्रबल आहे, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून. हे जे सांगतात, माझा विठोवरला सभाय आम्हा उणे काय चराचरी, माझा सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि तो भाव कधी आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत ते अनुभूती येत नाही तोपर्यंत कितीही जरी आपल्याला सांगितलं की देव सगळीकडे भरलेला आहे, देव तुझ्या अंतःकरणामध्ये आहे, पटणार नाही होते. ज्यावेळी ते विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं भगवंतानी, ती सुरुवात केली दाखवायला. तो दाखवल्यानंतर तो म्हणला मला काही दिसतच नाही, मला काय कळतच नाही आहे तू जे म्हणतोयस ते. मग तिथे काय म्हटलं की थांब, मी तुला ज्ञानचक्षु देतो. आणि ज्ञानचक्षु दिल्यानंतर पुढं ज्ञानेश्वर महाराजांनी ती लिहिलेलं आहे, प्रथम स्वरूप समाधान पाऊनी ठेला अर्जुन, सभेची उघडी लोचन तव विश्वरूप दे. की ज्यावेळी त्याला अंतःकरणामध्ये तो भगवंत दिसायला लागला आणि मग त्याची दृष्टी उघडली त्यानं, तर बघितल्यानंतर त्याला सर्वत्र भगवंतच दिसायला लागला. तसं भाव ही गोष्ट माऊली महाराजांनी म्हटलं की भावी विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. त्यामुळे जर भाव जर आपला नसेल तर आपल्याला देव कुठेही दिसणार नाही. आपला देव हा फक्त मूर्तीपुरता, प्रतिमेपुरता आणि समाधी स्थानापुरता मर्यादित राहणार आहे. जी दृष्टी ज्ञानोबांना आली की ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे, किंवा सगळीकडे एकच एक भरून राहिलेला आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिमनी आत्मतत्वी. हे जे दिसायला लागलेलं आहे त्याचं कारण काय की ज्ञानेश्वर महाराजांचा भाव तेवढा होता. त्यांना अंतःकरणामधले भगवंत दिसला असल्यामुळे सगळीकडे जो भगवंत भरलेला आहे तो दिसायला लागला. म्हणून तर जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चितच जाणं माझा, हे त्यांनी सांगितलं. आणि पुढं जाऊन सांगितलं, हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिदी रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राव ज्ञानिया तो ज्ञानी आहे की ज्याला सर्वत्र भगवंत दिसायला लागलेला आहे. आणि त्यामुळं काय आहे की भाव ही जी गोष्ट जी आहे ती या पद्धतीची आहे की आपल्याला आपलं उपास्य दैवत असेल, मग काय गणपती असेल, राम असेल, काय ते सर्वत्र भरून राहिलेलं आहे, आपल्या आतमध्येही तोच आहे. अशा प्रकारची जाणीव जर अंतःकरणामध्ये झाली तर आपल्या अंतःकरणामध्ये भाव आहे. आणि त्यामुळं काय आहे की भावाशिवाय काय नाही हो. अन्न वाढल्यानंतर आपल्याला ते वाटलं पाहिजे जाणी जे यज्ञकर्म, भाव जर असेल तर यज्ञकर्म आहे ते, नाहीतर काय नुसतंच पोट भरणं आहे ते, हे लक्षात घेतलं पाहिजे. भक्तिभाव धर्म, पुढं धर्मही सांगितलं. म्हणजे जो धारण करतो त्याला धर्म असं म्हटलेलंच आहे. पण धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, स्वरूपावरती राहणं याला धर्म असं म्हटलेलं आहे संतांनी. बाकीचे धर्म हे आपले वेगवेगळ्या प्रकारचे धर्म समाजामध्ये जे हे आहेत ते सगळे ठीकच आहेत. पण खरा धर्म जर काय असेल
तर स्वरूपावरती राहणं याला स्वधर्म असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं संतांचं कार्य काय असेल तर वाढवाव्या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचं. की कुळाचार काय तर नामस्मरण करणं विठोबाचं हा खरा कुळाचार आहे. हा खरा कुळाचार. आणि त्या नामाचं महात्म्य वाढवण्यासाठी संतांनी प्रयत्न केलेला आहे. गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे की या युगामध्ये फक्त नामाचा अवतार होणंच शक्य आहे म्हणजे. कारण ज्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला पाहिजे ते सज्जन आता राहिलेत कुठं असं म्हणतात. गोंदवलेकर महाराज सज्जन आता राहिलेत कुठं. 5% देखील प्रमाण सज्जनांचं राहिलेलं नाही. सगळेजण नुसतं पैशाच्या पाठीमागे राहिलेले लोक आहेत तिथे. आणि त्यामुळं काय आहे की सज्जन नाही तर मग नाम हाच अवतार आहे म्हटलं ते. आणि त्यामुळं नामाचं प्रेम कसं वाढेल कुळाचार नाम या विठोबाचं तर ते नामाचं प्रेम कसं वाढवायचं ते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांना ते सांगितलं. आणि त्यामुळे ते महत्त्वाचं कार्य हो की शेकडो लोकांना हजारो लोकांना जे आपण जो हरिपाठ म्हणतोय ते एवढे सगळे अभंग लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश काय दुसरा काय उद्देशच नव्हता हो. ज्ञानेश्वर महाराजांना ते नामाचं प्रेम लोकांच्या मध्ये लागावं म्हणून तर त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण स्वतः त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात तर त्याच्यावर ते भाष्य करताना हे सांगितले नामाची सहसर्वरी नावा या अवधारी सजवून या संसारी ताळू झालो. म्हणजे भगवंत स्वतः नावाडी आहेतच. या भवसागरातून ते पार करण्यासाठी बसलेलेच आहेत. आणि त्यांनी सांगितलं की मी 1000 नाम नौका सोडून दिलेले आहेत. कुठल्याही एका नाम नौकेवरती बसा मी तुम्हाला पहिलं पार पाठवून राहील. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे हो. आपण वाचतच नाही हो. ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे ना बघितली पाहिजे. त्यामध्ये सांगितलेले आहे हजारो नाव नौका सोडलेले आहेत तुम्हाला. आणि त्यामुळे काय कुठलंही एक नाम सहस्रामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक नामस्मरता पुण्यश्लोक होईलच. काहीच न करून प्राणी राम नाम जपेवाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे संभाळ सहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोडं जडमुड पहिलं पावती रामनाम. म्हणजे काय की समर्थ हे रामाचे भक्त असल्यामुळे त्यांनी ते रामनाम म्हटलं. रामकृष्ण हरी आपला वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं रामकृष्ण हरी म्हणा कृष्ण कृष्ण म्हणा ओम नमः शिवाय म्हणा. जे कुठलंही एक नाम असेल ते नाम घेतलं पाहिजे. आणि ते कसं घेतलं पाहिजे नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे. म्हणजे काय की 24 तास तीच गोष्ट केली पाहिजे. 24 तास तीच गोष्ट केली पाहिजे. भाऊसाहेब महाराज उंदीकर का ते हे लोक फार मोठी का होऊन गेली. त्यांनी तेवढं काळ ते काम केलेलं आहे. त्यांनी स्वतः ते जीवनामध्ये मुरवलेलं होतं. भाऊसाहेब महाराजांच्या 3-3 तासाच्या अशा 3 बैठकी नामस्मरणाच्या असायच्या. आणि रात्रीची जी नामस्मरणाची जी असते ती उभं राहून ते नामस्मरण करायचे 1.5 तास. म्हणजे 12 तास ती व्यक्ती नामस्मरण करत होती. याच्यावरनं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी लोकांना का सांगितलं. आधी आपण करायला पाहिजे ते तरच ते लोकांना सांगतायत. तेवढं नामस्मरण त्यांनी केलेलं असल्यामुळे ते सांगतात की तुम्ही नाम घ्या. आणि म्हणून आपलं जे उद्देश आहे की तो अशा पद्धतीचा असला पाहिजे. त्यांनी 9 तास केलं तर किमान मी 2 तास तरी केलं पाहिजे. किमान मी 1.5 तास तरी बसलं पाहिजे. फुटकळ आपल्या 4-5 माळा ओढायच्या आणि झालं आमचं असं म्हणणं काय पडतं हे त्यानं आत्मसाक्षात्कार होणार नाही. आणि आत्मसाक्षात्कार व्हायचा असेल तर कुळाचार नाम विठोबा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. काय सुंदर लिहा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आता चंदनाच्या अंगी जे गुण आहेत ते चंदन उगाळल्याशिवाय कळत नाही. चंदनाचा वास येतोच पण चंदन ज्यावेळी उगाळलं जातं त्यावेळी त्याच्यातून तो गंध त्यातून ते सगळं बाहेर पडतं. आणि त्यामुळे काय की जसं गुण चंदनाचे कारण एक तर चंदनाचं म्हणण्याचं कारण काय आहे की स्वतः संतांनीच म्हणले की बोरी बाभळी आणि चिंचाणे असले अशी झाडं लक्षावधी मिळतील.
सगळीकडे तीच भरलेली आहेत. पण चंदनाचं झाड मिळणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणजे क्वचितच चंदनाचं झाड बघायला मिळतं आणि चंदन महाग आहे आपल्याला माहिती. एवढासा तुकडा जरी घ्यायला गेलं तरी ती महाग आहे. म्हणजे म्हणून ते म्हणताना चंदनाचे अंगी म्हणजे काय की साधं झाड नव्हे, तुम्ही चंदनाचे आहात. आणि तैसे तुम्ही जगी संत जन, की तसं तुम्ही या जगामध्ये आहात. आणि जो कोणी खरोखरीच ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षत्व जागं झालेलं आहे, मोक्षाची इच्छा तीव्र जागी झालेली आहे, तोच मनुष्य चंदनाचा म्हणजे संतांचा शोध घेऊ शकतो. विवेकानंदांच्या चरित्रामध्ये एक अशी विलक्षण घटना आहे. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की अंतःकरणामध्ये कशी कालवा निर्माण होते की BA झालेला हा मुलगा आहे आणि तो अनवाणी पायानं संपूर्ण कलकत्त्यामध्ये फिरतोय, त्याला कुठेही नोकरी मिळत नाही. म्हणजे ही त्या काळची पण परिस्थिती होती की नोकरी मिळत नाही आणि पोटात भूक लागलेली आहे, खायला काय अन्न नाही, घरात काय अन्नच नव्हतं घरात. आणि ते क्लांत होऊन पडलेले आहेत एका पडवीमध्ये आणि डोळ्यासमोर श्लोक आला. कुठला श्लोक? त्रयमय वेद इति दुर्लभा हा इथं देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. हा शंकराचार्यांचा श्लोक त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि ते विचार करत पडलेले आहेत क्लांत अवस्थेमध्ये की मला मनुष्यत्व लाभलेलं आहे, मला मोक्षाची इच्छा पण आहे, माझा जीव तळमळतोय देव पाहण्यासाठी आणि रामकृष्ण परमहंसांसारखा महापुरुष मला लाभलेला आहे, तर आता मी वाट कशाची बघतोय. आणि अक्षरशः त्या अनवाणी पायानं ते कलकत्त्यापासून दक्षिणेश्वरी धावत सुटलेले आहेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज आपल्याला सगळ्यांना मनुष्यत्व लाभलेलं आहे. कारण आपण माणसं म्हणतो इथं जन्माला, इथं आज बसलेलो आहेत नाही या देवळामध्ये. पण प्रॉब्लेम काय आहे, महापुरुष देखील लाभलेले आहेत. स्वामी सहजानंद बसलेले आहेत, ते काय कुठे गेले नाहीत, काय नाही. सद्गुरू हे कुठेही जात नसतात. असो हे सर्वची गेले परी एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञाने. तर या ओवीचा दाखला देऊन गुरुदेव रानडेंचं म्हटले की महाराज कुठेही गेलेले नाही आहे. महाराज म्हणजे भाऊसाहेब महाराज कुठेही गेलेले नाही आहेत, ते इथंच आहेत. म्हणजे काय की सद्गुरू हे कुठेही जात नसतात. सद्गुरू असते हृदयात, सत्शिष्या ते जागवित. म्हणजे ते हृदयामध्येच असतात. गोंधळकर महाराज म्हणाले की गोंधळला पुष्कळ लोक येऊन गेले, लाखो लोक येऊन गेले, त्या सर्वांनी माझा देह बघितला. मी देहात कधीच नव्हतो, मी नामात होतो. आणि जोपर्यंत तुम्ही नाम घेताय तोपर्यंत मी तुमच्याजवळ आहेच. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी की आपल्याला मनुष्यत्व लाभलेलं आहे, सद्गुरू लाभलेले आहेत, फक्त मोक्षाची इच्छा तेवढी आपल्याला नाही. म्हणजे आपल्याला ती मोक्षाची इच्छा होतच नाही आहे. ते वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही की आपल्याला तसं वाटावं की मला या जन्मात मुक्ती मिळालीच पाहिजे. येण्याची जन्मे येण्याची काळे, संसारापासून होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चय स्वरूपाकारे. तर इथं आपल्याला ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की किती दिवस राहिलेत आपल्याला माहीत नसते. आपलं आयुष्य किती आहे हे आपल्याला काय कळणं शक्य नाही ना. जाता जाता गाडी ठोकरून जाते, माणूस मरतो. म्हणजे एवढं क्षणभंगूर आयुष्य आहे आपलं. तर आपण सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं की सावध साक्षेपी दक्ष, तयाचं तत्काळाची मोक्ष, इतराचं ते लक्ष नवची. म्हणजे जो सावध आहे त्याला लक्षात येईल की बाबा कोण समय येईल कैसा, याचा न कळे की भरोसा, पक्षी दाई दिशा उडून जाते. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरताना विषय जाणे लागेल. म्हणजे काय कोणता क्षण शेवटचा येईल हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे काय आहे की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एकत्र येतो, ते सगळं कार्यक्रम होतील, हे सगळं होईल, रुटीन एक ठरलेलं आहे, त्याप्रमाणे तो कार्यक्रम होईल. पण मी काय करणार आहे की पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्यामध्ये काहीतरी प्रगती होते आहे की नाही होते हे जर मी बघितलंच नाही तर मग काय उपयोगच नाही ना त्याच्यामध्ये. की मला पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत येईपर्यंत मी या सद्गुरू तत्वाशी कितपत एकरूप झालो ही जर गोष्टीचा जर मी विचार केलाच नाही तर काय नेहमीच येतो पावसाळा, तसा नेहमीच येतो. गुरुपौर्णिमेचा उत्सव झालेला आहे, प्रसाद भोजन वगैरे सगळं झालेलं आहे,
ओके, तुम्ही ओके, मी ओके, सगळेजण ओके झाले की विषय संपला, की पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत विषय नाही. तर तसं नाही होता कामा. तर आपल्याला काय झालं पाहिजे की आपल्याला एक सद्बुद्धी पाहिजे आणि त्या सद्बुद्धीचा जो ओवी ती सांगितलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, ईश्वरा वाचून काही जे अणिक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुनाचे, की ज्या बुद्धीला केवळ ईश्वरच ठाव आहे तीच खरी बुद्धी आहे आणि त्याला सद्बुद्धी बनलेली आहे. त्यामुळे आपण देवाला म्हणतो ना की देवा मला सद्बुद्धी दे. सद्बुद्धी म्हणजे एक की सत म्हणजे भगवंताकडे जाणारी जी बुद्धी आहे त्याला सद्बुद्धी म्हटलेली आहे. एर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती जेथे निरंतर रमती अविवेकी, ज्ञानेश्वर महाराज म्हणताय. म्हणून त्या पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. मग ज्या माणसाची बुद्धी संसारिक आहे त्याला संसार मिळणार. संसारी मनुष्य पाहे संसाराची वाच, परी भगवंताचे अंश भगवंत इच्छिते. मग आपण तर सद्गुरूंचे अंश आहोत, सद्गुरूंच्या चरणाजवळ आले आहोत. त्यामुळं आपण या जन्मात का होईना ते आत्मज्ञानाची प्राप्ती करून तो भगवंत आपलासा करून घेतला पाहिजे आणि तशा प्रकारे करण्याची बुद्धी आम्हाला गुरुदेवांनी द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.